त्याच्या सभेमध्ये तुम्ही उन्मेष पाटलांना गंभीर इशारा दिलाय की तुमच्यावरही संकट येईल म्हणून. नाही, मला वाटतं ते म्हणतात हे जिल्ह्यावरचं संकट आहे, ते संकट मोचक कसले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्यावर काय संकट येईल त्याची चिंता करा. कारण तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात, तुमच्या अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय पण म्हणतात त्यावेळी त्या दिवशी की आम्ही त्या या ठिकाणी बोलू शकत नाही, पण आपली पराक्रम आहेत. आपलं तिकीट का कापलं गेलं याचे आपण विचार करा ना, अंतर्मुख होऊन जरा थोडा. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की आता संकट कोणावर आहे, जळगाववर आहे, जिल्ह्यावर आहे का ते आपल्यावर येणार आहे हे आपण जरा बघा. नाही भाऊ, पण त्यांनी याच्यावरून असं म्हटलंय की मला जेलमध्ये पण जायला आवडेल तर चांगलं काम होणार असेल तर. गिरीश महाजनांनी मला धमकी ते दिली. खूप मोठे नेते आहेत, राष्ट्रीय नेते झालेले आहेत, ते त्यांना आवडेल ते जाऊ दे त्यांना जेलमध्ये. गिरीश महाजनांनी मला धमकी दिली असं म्हटलं. नाही, त्यांनी जे म्हटलं की जळगाव जिल्ह्यावरचं संकट आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की त्याचं जळगाव जिल्ह्याचं संकट मला माहीत नाही, पण आपल्यावरही अनेक संकट येणार आहेत. कारण बाकी गोष्टीचं गौरव करणार नाही, पण आहेत काही गोष्टी. भाऊ, उद्धव ठाकरेंनी आज परत मोदींवर टीका केलेली आहे. ठाकरे गटाचे सदस्य नाही, दादांचं माझंही बोलणं झालेलं आहे. दादांनी आता दादा आज उद्यामध्ये मुंबईला आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आता मोदींच्या पाठीशी राहील, भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहील, आम्हाला मदतही ते करणार आहेत. आणि मला वाटतं ते उद्या घेऊन मला असं वाटतं की माझं जे बोलणं झालंय की आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट नाही, मी त्या सांगू शकत नाही, पण निश्चित त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यांचा सपोर्ट आम्हाला आहे. आमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. भाऊ, आज संजय राऊतांनी परत